मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। बराच आता उन्हाळा सुरू झालाय, बराच वेळा आपल्याला काहीही खावंसं वाटत नाही। त्यामुळे आज आपण एक अशी रेसिपी करणार आहोत जी खूप चटपटीत अशी लागते आणि तुम्ही त्यासोबत हमखास 2 पोळ्या नक्की खाणार। चला तर मग आज आपण बनवणार आहोत लसणापासून बनवलेली चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण लसणाची खूप टेस्टी अशी चटणी पाहणार आहोत। त्यासाठी लसणाच्या चटणीसाठी मी इथे लाल गावरान लसूण घेतलेला आहे। लाल गावरान लसूण मी यासाठी सांगतेय कारण याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी हा लसूण प्रेफर करते। तुमच्याकडे जर लाल लसूण नसेल तर तुम्ही जो असेल पांढरा तोही घेऊ शकतात, पण लाल गावरान लसूणची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी हा तुम्हाला प्रेफर करीन। आता चटणी बनवण्यासाठी मी इथे 5 लसूण सोलून घेतलेले आहेत। नंतर मी इथे 2 टेबलस्पून तिखट घेतलेला आहे। तिखट मी पाण्यात छान भिजवून घेतलेला आहे। थोडं पाणी टाकून याला छान भिजवून घेतलंय। नंतर मी इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे 1 लिंबाचा रस घेतलेला आहे। तिखट तुम्हाला चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार घेऊ शकतात। मी इथे 5 लसणांसाठी साधारण 2 चमचे तिखट घेतलेला आहे। चला आता याची प्रोसेस कशी करायची ते पाहूया। आता मी इथे मिक्सर घेतलेला आहे। त्याच्यात आपण हा जो लसूण सोलून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। याला आपण बारीक करून घ्यायचं आहे। असं जाडसर मी इथे वाटून घेतलेलं आहे। आता आपण जी चटणी असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण जे तिखट घेतलेलं होतं, भिजवून ठेवलेलं होतं, ते आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे। हे टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान फिरवून घ्यायचंय। तिखट टाकल्यानंतर आपण त्याच्यात मीठही घालून घेणार आहोत आणि छान फिरवून घ्यायचंय। अगदी बारीक नाही करायचं, आपल्याला थोडं जाडसरच राहू द्यायचंय। आता मी इथे कढई घेतली आहे। कढई गॅसवर ठेवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे तेल गरम होऊ द्यायचंय। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यात आपण जे लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे आपण ती त्याच्यात टाकून घ्यायची आहे। तिला छान आपण तेलात परतून घेणार आहोत, ज्यामुळे ती खूप दिवस टिकेल। जर तुम्हाला तेव्हाच खायची असेल तर लगेच खाणार असाल तुम्ही तर तुम्ही तेलात न परतवताही खाऊ शकतात, पण जर तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही तेलात तिला छान फ्राय करून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिटं आपण हिला छान परतवून घ्यायची आहे, ज्यामुळे त्याच्यात आपण जे तिखटमध्ये पाणी घातलेलं होतं किंवा लसणाचं जे थोडं पाणी आहे ते छान सोक होईल आणि चटणी आपली खूप दिवस टिकेल। त्यामुळे आपण हिला 5 मिनिटं छान फ्राय करून घ्यायची आहे तेलात। तुम्ही पाहू शकता आता आपली जी लसणाची चटणी आहे ती छान झाली आहे। हिला आपण 5 मिनिटं छान फ्राय करून घेतलेला आहे तेलात। आता आपली चटणी छान फ्राय झालेली आहे तेलात। आता आपण तिच्यात लिंबाचा रस घालून घेणार आहोत। आता मी हा लिंबाचा रस टाकून घेते याच्यात। आता पुन्हा आपल्याला हिला 5 मिनिटं
होऊ द्यायची आहे छान. छान सुगंध सुटलाय चटणीचा. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय ना, तुम्हीही नक्की ट्राय करा. आता हिला 5 मिनिटं आपण होऊ देणार आहोत छान. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपली चटणी जी आहे ती छान झालेली आहे. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आता आपली चटणी खूप छान रेडी झालेली आहे. तिच्यातला जो ओलावा होता तो सर्व नाहीसा झालेला आहे आणि आता आपली चटणी रेडी झालेली आहे. सर्व करण्यासाठी तिचा खूप छान वासही येतोय. चला आता आपण तिला सर्व करून घेऊ. आता ही आपली लसणाची चटणी रेडी झालेली आहे. खूप टेस्टी अशी. आपण यासोबत भाकरी किंवा चपाती खाऊ शकतो. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला आवडली आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करा. थँक्यू ऑल.